श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 4 विमर्शन व कुमुदती चंद्रसेन व श्रीकर. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस. तू सर्व गोष्टींचा कर्ता आहेस. जगात सर्वत्र तुझाच निवास आहे. भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी ते जेथे असतील तेथे प्रकट होतोस. याविषयीची एक कथा सूताने शौनकादींना सांगितली. सूत सांगतात, फार वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा महापराक्रमी राजा राज्य करीत होता. तो निर्दय असून अधर्माने वागायचा, मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी त्याच्या पट्टराणी कुमुदतीने त्यास विचारले, शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात, हे कसे? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मात तो पंपानगरीत एक कुत्रा होता. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकवण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने रागाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. महाशिवरात्रीच्या पर्वतिथीस घडलेल्या उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व प्राणार्पण ह्या पुण्यकर्मामुळे त्याला राजाचा जन्म, राजवैभव व शिवोपासनेची गोडी ह्यांचा लाभ झाला. पण श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून तो हे दोषपूर्ण आचरण करतो. राणी कुमुदतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की ती मागील जन्मी कपोती म्हणजेच कावळा होती. एकदा मांसाचा तुकडा तोचीत घेऊन जात असता तिच्या मागे ससाना लागला. जीव वाचवण्यासाठी उडत असताना तिच्याकडून शिवालयाला 3 प्रदक्षिणा घातल्या गेल्या. दमून ती मंदिराच्या शिखरावर बसली असताना त्याचवेळी ससाण्याने झडप घालून तिला ठार केले. त्या पुण्याईने तिला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला त्या दोघांच्या पुढील 7 जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी राजा अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार व सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन राणीसह शिवपद प्राप्त करणार असल्याचेही सांगितले. सूत म्हणाले, भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत, निज कृपेने जीवांचे कल्याण करणारे आहेत. विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे जन्म घेतले आणि शेवटी शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन तो पत्नीसह कैलासास गेला. असा आहे शिवभजनाचा महिमा. सूत मुनींनी पुढे शिवभक्तीची थोरवी सांगणारी चंद्रसेन राजाची कथा सांगितली. उज्जैनी नगरीचा राजा चंद्रसेन हा परम शिवभक्त होता. तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवाभक्ती करायचा. मणिभद्र हा त्याचा जिवलग मित्र होता. एके दिवशी मणिभद्राने राजाला एक सूर्यासारखा तेजस्वी असा अजब मणी भेट म्हणून दिला. त्या मण्याच्या दर्शनाने अनेक रोग बरे होत. अष्टधातूंना मण्याचा स्पर्श होताच त्यांचे सोन्यात रूपांतर होई. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. राजाचे वाढते यश, कीर्ती व संपन्नता पाहून अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले. त्याच्याकडचा तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे एकत्र आले. त्यांनी प्रचंड सैन्यानिशी उज्जैनीवर चाल करून नगराला चहूकडून वेढले. राजाला युद्ध नको होते. आपला सर्व भार महाकालेश्वरावर टाकून तो शिवशंभूला शरण गेला. राजाने विचार केला, तो दीनांचा रक्षक, जगाचा उद्धारक, जगदीश्वरच ह्या संकटाचे निवारण करील. सर्व चिंता दूर सारून तो शिवमंदिरात शंकराची विधियुक्त पूजा करू लागला. बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरू होते, तर आत राजाची शिवाराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक विधवा गवळण आपल्या 6 वर्षाच्या गोपबाळाला कडेवर घेऊन उभी होती. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक घरी गेले. गोपबाळाची आई पण त्याला घेऊन घरी आली. इकडे बाळाला शिवपूजा आठवली. त्याने बाजूच्या उजाड झोपडीत शिवलिंगासारख्या गोलाकार पाषाणाभोवती मातीची वेदिका तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली. तो पूजेत इतका तल्लीन झाला की त्याला दृढ ध्यान लागले. तो देहभान विसरला. आई हाक मारते आहे याकडेही त्याचे लक्ष नव्हते.
त्याच्या आईने येऊन पाहिले तर हा शेजारच्या ओसाड झोपडीत ध्यान लावून बसला होता. तिने त्याला जेवायला चलण्यास सांगितले, पण तेही त्याला ऐकू गेले नाही. तिने रागाने त्याचे रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून लावली व त्याचा हात धरून ती त्याला उठवू लागली. आपली शिवपूजा मोडली म्हणून बाळ रडू लागला, लोटांगण घालू लागला. माझी पूजा मोडली, आता मी प्राणत्यागच करतो, असे म्हणून आक्रोश करू लागला. त्याचे हे भलते आचरण पाहून संतापून त्याची आई त्याला तिथेच सोडून गेली व आपले जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली. पूजा मोडल्याने दुःखी झालेल्या गोपबाळ रडत रडत उजाड झोपडीत विलाप करीत होता. त्याचा मनोभाव पाहून शंकरांनी पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित शिवमंदिर निर्माण केले. डोळे उघडताच बाळाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने गाभाऱ्यात जाऊन तयार असलेल्या राजोपचार सामग्रीने भक्तिभावाने शंकरांची षोडोपचाराने पूजा केली. तो अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला. तेव्हा प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले. गोपबाळाने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून तिलाही दर्शन देण्यास सांगितले. बाळाने घरी येऊन आपल्या आईला उठविले. सभोवती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आपण तर झोपडीत होतो आणि आता एकदम प्रासादात. तिने आपल्या मुलाकडे पाहिले. त्याच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज होते. तो तिला शंकराच्या दर्शनासाठी चल म्हणत होता. तिने ओळखले, ही सर्व देवाची कृपा आहे. बाळ आईला घेऊन आला. आईने शिवशंभूला नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आले. तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले आणि न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली. राजाही आश्चर्यचकित होऊन बाळाला भेटण्यासाठी त्वरेने येथे आला. त्याने गोपबाळाच्या शिवभक्तीची स्तुती केली. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रू राजांनाही समजली. त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून चंद्रसेनाला निरोप पाठवला. हे नृपश्रेष्ठा, तू आणि तुझे सर्व प्रजाजन धन्य आहात. तुमची शिवभक्ती खूप थोर आहे. ज्याच्यावर साक्षात भगवान शंकर प्रसन्न आहेत, त्या तुझ्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे. आम्ही आमच्या सर्व दुर्वासना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करत आहोत. आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे. शिवप्रभूंचे लीला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे. चंद्रसेन सर्व राजांना सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला. राजांनी लहानग्या गोपबाळाचे खूप कौतुक केले. ते म्हणाले, शंकर प्रसन्न झाला की काहीही घडू शकते. गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना पुरवतील. अशा प्रकारे गोपबाळाचे कौतुक होत असताना तेथे रामभक्त हनुमान प्रकट झाले. हनुमंताने त्या गोपबाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याने बाळावर कृपादृष्टी करून त्याला नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून अनुग्रहित केले. प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहितीही दिली. हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला 14 विद्या 64 कला प्राप्त झाल्या. त्याने बाळाचे नाव श्रीकर असे ठेवले. हनुमंताने श्रीकराला त्याच्या 8व्या पिढीत नंदराजाचा जन्म होईल. तो भगवान विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण याचा धर्मपिता होईल असे सांगितले. श्रीकराला अनेक शुभाशीर्वाद देऊन हनुमान अंतर्धान पावले. रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती परमगती मिळवून ते शिवपदास पोचले. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्रोते हो, या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल. श्रोते हो, आपला अध्याय 4 इथे समाप्त झाला. भेटूया पुढील नवीन अध्यायामध्ये. धन्यवाद.